हॅलो, गुड मॉर्निंग। आजचा दिवस आहे दुसरा। आपण आता निघतोय चित्रदुर्ग किल्ल्यासाठी। ठीक आहे, चित्रदुर्ग फोर्ट आपण बघणार आहे। आता देवांगिरी मधून आपण 8:28 म्हणजे 8:30 ला निघालेलो आहे सकाळी। एकदम मस्त फ्रेश पैकी आंघोळ विंगोळ करून आवरून निघालोय। जर तुम्ही पुण्यावरून किंवा महाराष्ट्रातून चाललेलं आहे आणि तुम्हाला बेंगलोर मार्गे जायचं आहे तर चित्रदुर्ग हे तुम्हाला ऑन द वे पडणार आहे। मला वाटतं की एक अर्धा तास लागेल, बट लेट सी की किती वेळ लागतो आपल्याला सुद्धा तो किल्ला फिरण्यासाठी। तर मी ज्या वेळेला इंटरनेटवरती पाहिलं होतं तर तो एकदम छान वाटला होता, म्हणून आम्ही विचार केला की जाता जाता ऑन द वे चित्रदुर्ग करूया म्हणून। ठीक आहे, तर आता डायरेक्टली आपण भेटू चित्रदुर्ग वरती। पण काही म्हणा मित्रांनो, जे कर्नाटकातले रोड्स आहेत ना ते खूप इतके छान आहेत की तिथं ड्रायव्हिंग करण्याची मजाच वेगळी आहे। जसं आता तुम्ही बघताय की किती एकदम स्मूथली आम्ही चाललोय। काही ठिकाणी तर आम्ही क्रूज कंट्रोल लावून आपला आरामात बसून निवांत गाडी जात होती आणि आम्ही एन्जॉय करत होतो, गप्पा मारत होतो। हां, पण लक्ष तुमचं पुढं असलंच पाहिजे बरं का। तर सगळं आपण टेक्नॉलॉजीवरती भरोसा नाही देऊ शकत। आता ही ग्रीनरी बघा किती छान वाटतंय की हे मोकळा आकाश, ग्रीनरी, इतके चांगले रोड्स। सर्व्हिस रोड पण प्रॉपर एकदम केलेला आहे, त्याला बॅरिगेट्स लावलेले आहेत। तर आपण आता एंटर करतोय चित्रदुर्ग या सिटीमध्ये आणि आपण बघताय लांबूनच की यांची जी डोंगर आहेत ना पूर्णपणे म्हणजे दगडच असतात त्याच्यात खूप म्हणजे स्टोन मेड म्हणू शकतो आपण। सगळे स्टोनचेच असतात। आपल्या इकडे डोंगर कसे आतमध्ये दगड असतात पण वरती सगळी झाडे वगैरे नाही का, सगळं इतकं छान असतं। हा आहे चित्रदुर्गचा एंट्री पॉइंट। तर हा डूज अँड डोंट्सचा नोटीस बोर्ड आहे। तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे ना हा पूर्ण किल्ला 1521 मध्ये पसरलेला आहे। यामध्ये खूप सारे पाण्याचे तळे आहेत, मंदिर आहेत। ही अशी जी कलाकृती दिसते ती कलाकृती आहे, कोरीव काम आहे। ह्या सगळ्यांचा हा खजिनाच म्हणावा लागेल। आणि ग्रीनरी तर इतकी मेंटेन ठेवलेली आहे ना, या गव्हर्नमेंटनी मेंटेन ठेवलेली आहे ग्रीनरी। तर म्हणायला गेलं तर हे तिकीट जे आहे ना, हे तिकीटाच्या मानाने हे खूपच चीप रेट ठेवलेले आहेत याचे। 20 रुपीज पर पर्सन आहे याचा रेट आणि हे ऑनलाईन बुकिंग करावं लागतं। आता ह्या चित्रदुर्ग जो फोर्ट आहे ना ह्याला फोर्ट ऑफ 7 रिंग्स असं म्हटलं जातं। बघा ही कशी कलाकृती केलेली आहे, कोरीव काम। बाहेरच्या साईडला एवढं छान कोरीव काम आहे भिंतीवरती। तर मग आतमध्ये तर काय खजिना आहे तुम्हाला सांगू, तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच। तर या फोर्टला आहे ना फोर्ट ऑफ 7 रिंग्स म्हणलं जातं। 7 रिंग्स का, तर या फोर्टची जी दरवाजे आहेत ना ही गोल गोल घुमावदार हे असे दरवाजे आहेत। ठीक आहे, स्ट्रेट दरवाजे ठेवलेले नाही आहेत। आता मी तुम्हाला दाखवतो की याचे दरवाजे ह्या रिंगप्रमाणे कसे आहेत। ठीक आहे, त्याच्या आधी तुम्ही हा पाहून घ्या, जो मॅप आहे ना हा मॅप आहे आपल्या चित्रदुर्ग फोर्टचा। ठीक आहे, या मॅपमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता की काय काय आहे। एका साईडला आहे बघा, या साईडला माहिती दिलेली आहे आणि इथं हा आहे मॅप। आता तुम्हाला दाखवतो की या दरवाजाची स्टाईल कशी आहे। इथून सरळ गेलं तर हा स्ट्रेट दरवाजा नाही ठेवलेला आहे, इथून राईट साईडला तिथं टर्न केल्यानंतर तुम्हाला वाटेल की दरवाजा येईल म्हणून, पण तो तिथेही नाही आहे। तिथून पुढे जाऊन आणि पुन्हा लेफ्ट साईडला आपल्याला दरवाजा भेटणार नाही, कारण पुढे गेल्यानंतर पुन्हा आणि लेफ्ट साईडला जावं लागणार, तेव्हा जाऊन राईट साईडला तुम्हाला दरवाजा भेटणार। म्हणजे हे जे रिंग्स टाईपचे जे दरवाजे केलेले आहेत ना ह्याचं रिझन असं आहे की ज्या वेळेला शत्रूचं आक्रमण होत होतं त्यावेळेला ते काय करायचे, हत्ती घेऊन यायचे आणि त्या हत्तीच्या द्वारे टक्कर देऊन देऊन ते दरवाजे तोडायचे। पण हे जे असे घुमावदार दरवाजे केल्यानंतर ते हत्ती सहसा दरवाजे तोडू शकत नाहीत। काय ती हिरवळ, काय ती दगडे बांधकाम, एवढं भारी वाटतंय ना म्हणून सांगू तुम्हाला। एकतर वातावरण असं झालंय पावसाचं, पाऊस येण्यासारखं वातावरण आहे आणि मला वाटतं थोड्या वेळात पाऊस येईलच। आणि इतकं शांत वाटतं इथं, वाव, म्हणजे आल्यावरती मन प्रसन्न झालंय।
ॲक्च्युली हा जो किल्ला आहे ना हा गव्हर्नमेंटच्या अंडर आहे, त्याच्यामुळे इथं मेंटेनन्स वगैरे खूप छान दिसते. स्वच्छता बघा, स्वच्छता अशी राखली पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर सुद्धा. मित्रांनो, चित्रदुर्ग किल्ला म्हणजे फक्त इतिहास नाही, इथे तुम्हाला फ्री ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची झलकही मिळते. हाच बघा इमारती, भिंतीवर चढतोय जणू काही स्पायडरमॅनचं लोकल व्हर्जन आहे. पण गंमत म्हणजे इथे एकेकाळी अशाच किल्ल्याच्या भिंतीवरती चढून गुप्तपणे आत जाणारे ओनाके ओबव्वासारखे धैर्यवान योद्धे होते. त्या काळी हे सर्व जीवावरती उदार होऊन इतक्या मोठ्या मोठ्या भिंती चढायचे, इतके साहस करायचे. आणि आजकाल जिम मेंबरशिप वाचवायला लोक थेट किल्ल्याची भिंत वापरतात. चित्रदुर्ग किल्ला 7 वेगवेगळ्या तटबंद्यांनी वेढलेला आहे. म्हणूनच याला येलुसुत्तीना कोट्टे म्हणजेच 7 वर्तुळांचा किल्ला म्हणतात. इतिहास, धैर्य आणि थोडा फ्री एंटरटेनमेंट सगळं एकाच तिकिटात. दादांना भिंतीवरती चढताना बघून आम्हाला सुद्धा हुक्की आली की आम्ही सुद्धा भिंतीवर चढू शकतो. तो भिंतीवर चढताना बघितलं, म्हटलं मी पण ट्राय करतो. पहिला पाय ठेवला, दुसरा पाय ठेवला आणि तिसऱ्या पावलात लक्षात आलं की भिंत चढणं सोपं नाही, पण खाली पडणं 1 नंबर सोपं आहे. या प्रवेशद्वारातून आत जाताना असं वाटतं जणू आपण काळाच्या प्रवासात निघालो आहोत. हा दरवाजा फक्त स्वागतासाठी नव्हता, इथे प्रत्येक वळण, प्रत्येक कोरीव आकृती एक युद्धनीती लपवून ठेवत होती. भिंतीवरचं कोरीव काम म्हणजे त्या काळातील कलाकारांचं हस्ताक्षर. प्रत्येक रेषा, प्रत्येक नक्षी त्या काळाच्या वैभवाची साक्ष देत आहे. इथे उभं राहून डोळे मिटले ना तर आजही घोड्यांच्या टापांचे आवाज आणि रणशिंगांचा आवाज ऐकू येईल असं भासतं. पण या किल्ल्याची सुंदरता हीच आहे की या इथले जे मंदिर आहेत, इथले जे स्तंभ आहेत, त्यांच्यावरती हे एक बारीकपणे केलेलं कोरीव काम. या किल्ल्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी स्कॅन. मग आम्ही विचार केला की आता आपला फिटनेस बघितला पाहिजे, म्हणून आम्ही पळत पळत जिना चढण्याचा निर्धार केला आणि पळतच सुटलो. आणि जेव्हा वरती पोचलो तेव्हा आम्हाला एवढं सुंदर दृश्य दिसलं. हे जी थंडगार हवा आणि हे जे हिरवीगार झाडी आहे ना, याचं सुख कुठंच नाही मिळणार. आता एवढा पाऊस पडतोय, पण एवढ्या पावसात काही जणांना त्या दगडावरती चढून वरती जायचंय आणि खाली सुद्धा यायचंय. हे असं रिस्क करायला जाऊ नका मित्रांनो, कारण अशा ठिकाणी गेल्यानंतर आपला मोह आवरणं हे सर्वात इम्पॉर्टंट असतं. आणि तिथं काही बरं वाईट झालं तर ते आयुष्याची सजा असते.
थोडंसं पुढे गेल्यावरती आम्हाला दिसली माकडांची गंमत. Hit that baseline nice and slow. Top box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Catch the vibe, keep it alive. So real, so true. This laid back life's just what we do. Chilling at the cookout, grab a plate. Got ribs, got wings, I just can't wait. Talk smack with the homies, laugh till we cry. And the beat still bumps as the sun says goodbye. Now throw your hands up if you feel this breeze. Come on. West Coast vibing got you weak in the knee. Low riders bouncing with the funk turn high under neon sky.